तुमच्या डोळ्यांनी बघितले असतील ना, कॅन्सरचे पेशंट 25-25, 30-30 वर्ष हो, ठणठणीत मस्त हो. असतात. कित्येक प्रकारचे कॅन्सर्स हां. त्यामुळे आणि आत्ता काय झालंय, आपण इतक्या चांगल्या युगामध्ये वावरतोय. खूप चांगल्या प्रकारची औषधं, खूप चांगली टेक्नॉलॉजी, खूप चांगले रिसर्च याच्यामुळे हळू आपण अ, कॅन्सर बरा करतो का? तर मला माहीत नाही आपण करतोच की नाही. पण कॅन्सरसह आपण जगू शकतो का चांगलं? जसं डायबिटीज बरा नाही करत, पण आम्ही चांगलं जगतो. हं, हं, हं. ब्लड प्रेशर आम्ही कंट्रोलमध्ये ठेवतो आणि चांगलं जगतो. तसं कुठलाही कॅन्सर समजा झाला, तर तो आम्ही कंट्रोलमध्ये ठेवून अंतिम आपला उद्देश आनंदाने चांगलं जगणे आहे. ते जर करू शकलो, तर मग तो बरा होईना का न होईना आपल्याला काय फरक हं, पडतो? हं, नाही बरा झाला. हं, पण हं. मी छान पुढची 40 वर्ष आनंदाने जगलो. कधी-कधी काहीतरी होणारच, तेवढ्यापुरतं थोडंसं हं, हं, केलं. जीवन हं, म्हणलं की हं. थोडं वर-खाली होणारच. तर ही जर आपण आता वृत्ती जर आपली ठेवली मनामध्ये, की कॅन्सर झाला तरी आम्ही त्याच्यासह त्याला मित्र समजून आनंदाने पुढची जी काही आपली वर्ष आहेत ती चांगली जगू. नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आरोग्य मंथन या आपल्या मालिकेमध्ये. जिथे आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञांशी आरोग्यविषयक चर्चा करून, त्यातनं मंथन करून आरोग्याचं अमृत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर याच मालिकेत आपण मागच्या भागात डॉक्टर शेखर कुलकर्णी यांची ओळख करून घेतलेली आहे. म्युझिक थेरपी या विषयावर आपण त्यांच्याशी बोललो आहोत. तुम्ही पाहिला नसेल तर हा एपिसोड नक्की पहा. कारण काय वेगळं सायन्स आहे म्युझिक मागे आणि त्याचा उपचार म्हणून कसा उपयोग होऊ शकतो, दैनंदिन जीवनात आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो, याची एक सखोल जाणीव येण्यासाठी हा पॉडकास्ट नक्की पहा, असं तुम्हाला आवाहन आहे. आणि आज आपण वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी पुन्हा एकदा डॉक्टर शेखर कुलकर्णी यांना आमंत्रित केलेलं आहे. सर, तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. सरांची पुन्हा एकदा ओळख करून देते. मागच्या एपिसोडमध्ये ज्या प्रेक्षकांनी पाहिलाय त्यांना माहितीच झालं असेल, की सर एक सर्जनशील कलाकार आहेत आणि त्याचबरोबर प्रसिद्ध डॉक्टर आहेत. सरांनी आस्था फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन सुरू करून त्यातून कर्करोगाविषयी जागृती करण्याचं खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो, की शिरूर तालुक्यामध्ये आम्ही सरांच्या माध्यमातून काही कॅम्प्स घेतले आणि ब्रेस्ट कॅन्सरचा एक अवेअरनेस तयार करण्यासाठी सर खूप मोलाचं काम करत आहेत. त्यातूनच माझी आणि सरांची ओळख झाली. आणि आज सर आपल्या पॉडकास्टमध्ये आले त्याचा मला खरंच खूप आनंद होतोय. सर एक ब्रेस्ट सर्जन आहेत, त्याचबरोबर एक कलाकार आहेत आणि हे दोन्ही फील्ड एकत्र आल्यामुळे सरांनी ब्रेस्ट कॅन्सरमध्ये अवेअरनेस करण्यासाठी जो मार्ग निवडला, तो सुद्धा कलेतून जाणारा आहे. म्युझिकद्वारे सर या विषयात अवेअरनेस निर्माण करतात आणि मला वाटतं ही ओळख खूप महत्त्वाची आहे, वेगळी आहे. तर पुन्हा आपल्या पॉडकास्टवर स्वागत आहे आणि आज आपण बोलूया कॅन्सर या विषयावर. वेगवेगळा कॅन्सर नाही तर सगळ्याच कॅन्सरविषयी एक समज किंवा एक अधिक सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी आजची एक संधी आहे मला वाटतं. सध्या अर्थातच तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे, की कॅन्सरचं प्रमाण किती वाढतंय आणि किती भीतीदायक शब्द आहे. जे लोक याच्यातून जातायत किंवा एखाद्या फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये एक जरी कॅन्सरचा पेशंट असला, तर त्या पेशंटचंच नाही तर आजूबाजूच्या नातेवाईकांचं, त्या पूर्ण फॅमिलीचं आयुष्य अक्षरशः किती प्रभावित होतं याचा मी सुद्धा जवळून अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळे मला ती व्यथा माहिती आहे, की घरातल्या एखाद्याला कॅन्सर झाला, की त्या कुटुंबाची वाटचाल वेगळं वळण घेते. इतका घातक रोग असल्यामुळे अर्थातच आपल्याला त्याची भीती वाटते. पण भीती न वाटता आपण त्यासाठी त्यामागची कारणं, त्यासाठीचे काही प्रतिबंधक उपचार असं करू शकतो का? यासाठी आपण आज सरांना या प्लॅटफॉर्मवर बोलवलेलं आहे आणि चला विषयाला सुरुवात करूया. तर चला वळूया आजच्या विषयाकडे. तर सर खरंच वाटतंय का, की आज कॅन्सरचं प्रमाण खूप धोकादायक रीतीनं वाढतंय असं तुमचं निरीक्षण आहे का? आहे. म्हणजे मागच्या दशकापेक्षा किती पट वाढतंय असं काही याच्यावर अभ्यास किंवा काही झालंय का संशोधन? हां. हं. दिवसेंदिवस वाढतंय. अच्छा. म्हणजे मी कधी 1991 पासून मी सर्जरी करतोय. त्या काळातली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, असं मला वाटतंय. प्रमाणही वाढलंय आणि ते शोधून काढण्याचं प्रमाणही वाढलंय. हं, हं. म्हणजे पूर्वी अशी कदाचित अशी परिस्थिती असेल, की कॅन्सर झाला पण तो कळलाच नाही कोणाला. आज सुद्धा तुम्हाला सांगतो पुण्यापासून एक 40 किलोमीटर गेलं, एखादं छोटंसं खेडं किंवा आदिवासी तिथल्या एखाद्या स्त्रीला कॅन्सर होतो. तिला म्हणजे कोणाला कळत पण नाही. त्याच्यात समजा तिचा मृत्यू झाला, तर त्याची नोंद देखील होत नाही. म्हणजे आपल्याला माहीत नाही अजून किती प्रमाणात कॅन्सर आहे. हं, हं. पण जे आपल्याला माहीत होतंय त्याच्यावरनं सुद्धा असं दिसतंय, की प्रमाण वाढतंय. मी जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी करण्याचं ठरवलं, त्यालाही आता 25 वर्ष होऊन गेली. तेव्हा मला लोकांनी म्हणजे असं वेड्यात काढलं, "अरे तू वेडा आहेस का? असं काय करतो? असं काय नुसत्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी, ब्रेस्ट सर्जरीवर काय होत नाही माणसाचं." मी म्हटलं, "करू रे, बघूया." कारण मला तुम्ही ओळख करून दिली तर मला इतर उद्योग खूप करायचे होते. त्या मानाने मग ब्रेस्ट सर्जरी हे फील्ड मला बरं वाटलं. पण
आज अशी परिस्थिती आहे की तेव्हाच्या पेक्षा कमीत कमी 30-40 पट जास्ती प्रमाणात मला ब्रेस्ट कॅन्सर बघायला मिळतं. हे फक्त ब्रेस्ट कॅन्सर झालं. इतर कॅन्सरचंही प्रमाण खूप दिवसेंदिवस वाढतंय. हे आपल्याला दिसतंय. त्याला आजची जीवनशैली कारणीभूत आहे, हे आपल्याला माहिती आहे. परंतु त्या विषयाकडे येऊच. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की हो, वाढत आहे. वाढतं आहे. धोकादायक पद्धतीने वाढतं आहे. जागतिक स्टॅटिस्टिक्समध्ये असं म्हटलं जातं की काही वर्षातच ब्रेस्ट नाही, कुठल्याही कॅन्सरचं प्रमाण म्हणजे सर्व कॅन्सर एकत्र केलं त्याचं प्रमाण 50% वगैरे होईल की काय? म्हणजे प्रत्येक एक माणसाआड कॅन्सर होईल की काय? तर ही आकडेवारी आपल्याला खोटी पाडायची आहे. यासाठी हा पॉडकास्ट आहे. कॅन्सरची चर्चा काय ती पुस्तकात पण असते. ती काय तुम्ही नेटवर गेलात तर तुम्हाला 1000 गोष्टी मिळतील. आपल्याला आत्ता काय करायचंय तर हे आपण होऊ द्यायचं नाही. यासाठी काय करता येईल हे आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे कारण. कारण आपल्या पॉडकास्टचा म्हणा, आपल्या चॅनलचा म्हणा आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदाचाच उद्देश आहे बरं का. आयुर्वेदाचे 2 उद्देश सांगितलेत. प्रयोजन, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजे पहिला उद्देश आहे स्वस्थ माणसाच्या व्यक्तीचं रक्षण करणं, हे वैद्याचं पहिलं कर्तव्य आहे. जो कोणी व्हेरी माणूस नाईस. स्वतःला डॉक्टर म्हणून घेतो, वैद्यकीय तज्ञ म्हणून घेतो, त्यांनी रुग्णाच्या आजाराचा विचार करण्याआधी तो स्वस्थ कसा राहील करेक्ट. याचा विचार करणं हे नुसतं काय म्हणायचं त्याला प्रोफेशन नाही, हे आपलं कर्तव्य आहे. बरोबर आहे. आणि अगदी बरोबर. म्हणूनच या उद्देशाने आपण समविचारी माणसं एकत्र येतोय आणि हे ज्ञान या प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. करेक्ट, करेक्ट. उद्देश हाच आहे आपला. तर आता खरंच का सर आपल्या जीवनशैलीतली अशी कुठली कारणं आपल्याला लिस्ट करता येईल, की ही कारणं आहेत बाबा महत्त्वाची, ज्यामुळे एवढ्या वेगाने कॅन्सर वाढतो? काय झालंय, आपलं शरीर हे समजा आपलं एक मशीन आहे असं आपण म्हटलं. तर कुठलंही मशीन आपण आणलं, वॉशिंग मशीन आणलं, मिक्सर आणलं, त्याच्यावर एक ऑपरेटिंग मॅन्युअल येतं. बरोबर. ते मशीन कसं वापरायचं हे ठरलेलं असतं. ते तसंच वापरावं लागतं. तसं आपलं एक जे ऑपरेटिंग मॅन्युअल आहे ना, ते आपल्या जीन्समध्ये आहे. ते ठरलेलं आहे की हे शरीर, हे मशीन कसं वापरायचं, काय केलं म्हणजे हे चांगलं राहणार आहे, काय केलं म्हणजे वाईट होणार आहे, हे आपल्याला त्या जीन्समध्ये आहे ठरलेलं. हां. तुम्ही वॉशिंग मशीन म्हणजे काय बुवा, एक असं मोठं भांडं आहे आणि आतमध्ये काहीतरी गडगड गडगड फिरतं. त्यात आपण कपडे टाकले की ते फिरतात. तुम्ही समजा उद्या म्हटलात की माझ्याकडे एक रुमालच आहे. आपण मिक्सरमध्ये टाकू. तेही एक भांडंच आहे आणि ते फिरतंय. ते होणार नाही. बरोबर. कारण त्याचा उद्देश वेगळा आहे, त्यातली कामं वेगळी आहेत. तसं आपलं जे ऑपरेटिंग मॅन्युअल आहे ना, ते आपण नीट आधी समजून घेतलं पाहिजे. माणसाची निर्मिती म्हणजे आत्ताचा आधुनिक माणूस जो आहे, त्याची निर्मिती साधारण एक 3 लाख वर्षांपूर्वी झाली असं आपण एक मानूया. खूप वेगवेगळी गणितं असतात. आपण जे आत्ता आहोत तशा प्रकारचा होमो सेपियन्स सेपियन्स. जो आहे, 3 लाख वर्षांपूर्वी समजा तो माणूस तयार झाला आणि तर तो तिथपासून ते 10,000 वर्ष पूर्वीपर्यंत, कारण जेव्हा शेतीचा शोध लागला, तोपर्यंत तो हंटर गॅदरर होता. मग त्याचं काय होतं, इकडून-तिकडून फिरायचं, काय मिळेल ते खायचं, परत रात्री जाऊन एखाद्या गुहेत झोपायचं, परत दुसऱ्या दिवशी उठायचं, हा सगळा उद्योग करायचा. 10,000 वर्षापूर्वी जेव्हा शेतीचा शोध लागला, तेव्हा त्याचे हंटर गॅदरर बंद होऊन तो बसला एका ठिकाणी. संचय करू लागला. एका ठिकाणी बसला. Yes. हां. बसल्यानंतर त्याची सगळी बरं त्याला ते शेती-बिती सोपं झालं. म्हणजे कष्ट होते, कष्ट खूप होते. परंतु अन्नधान्य भरपूर यायला लागलं आणि त्यामुळे त्याची कंप्लीट जीवनशैली बदलून गेली. ते झालं. 300 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं. म्हणजे हेही काम सोपं झालं. म्हणजे आत्तापर्यंत शेतीमध्ये माणूस निदान कष्ट, कवाड कष्ट तरी अजूनही करतातच म्हणा. हो. पण त्याच्यामध्ये जेवढं मेकॅनायझेशन आलं, गोष्टी आल्या, तसं ते थोडं सुकर होत गेलं. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर तर आणखीनच स्वस्तता आली. असे कोच निर्माण झाले आणि आपण सगळे त्याच्यावर बसायला लागलो. आता तर डिजिटल रिव्होल्यूशन झालं. त्याच्यामुळे आणखीन आपली हे सगळं बदललं. हे सगळं गेल्या 10,000 वर्षात झालं. 10,000 वर्षात आपली जीन्स बदलत नाही. 10,000 वर्ष फार कमी पिरियड झाला. आपली रचना झाली आहे ती हंटर गॅदरर या प्रकारे जगण्यासाठी आणि आपण तसं न वागता आता वेगळंच वागतोय. मी हंटर गॅदरर असलो तर मी रोज दिवसभरात 10 मैल चालायला पाहिजे. मी जे काय मिळेल, आता इथे अमुक मिळालं, मग चालत चालत जाऊन तमुक मिळालं, मग तमुक. हे मी कधी सुरू करीन? सूर्योदय झाल्यानंतर सुरू करीन. मग त्याच्यानंतर मी भटकायला लागीन. मला जे मिळेल ते खाईन. कुठे एखादा प्राणी असला त्याच्या मागे जाऊन मी त्याला पकडीन, शिकार करीन. कुठे एखादा मोठा प्राणी असेल तर मीच तिथून पळून जाईन. मग कुठे फळ दिसलं तर मी ते खाईन. असं करत, 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 करत जेव्हा अंधार होईल तेव्हा मी गपचूप माझ्या कुठे जे काही राहण्याचं ठिकाण आहे तिथे मी येईन. कारण रात्र झाली की मला जगता येणार नाही. बाहेर मीच कोणाचं तरी भक्ष्य बनीन. म्हणजे माझी रचना अशी झाली आहे, की मी दिवसभरात असं काहीतरी खात राहावं, चालत राहावं, पळत राहावं आणि संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला,
की एका ठिकाणी येऊन शांतपणे बसावं. मग त्याच्यानंतर चरायचं नाही, खायचं नाही, काही नाही. कारण हम्म. नंतर काय खाणार आहे? काहीच नाही. ही जर माझी रचना असेल, तर मी असं करतो का? नाही हम्म. करत. मी 10 मैल चालतो का? नाही चालत. मी फक्त दिवसा खाऊन संध्याकाळनंतर उपवास करतो का? नाही करत. मी तेवढी शारीरिक श्रमाची, उंच चढण्याची, पळण्याची कामं करतो का? नाही करत. म्हणजे मग मी जे करण्यासाठी माझी निर्मिती झाली आहे, जे केलं तर माझं आरोग्य चांगलं राहील, ते न करता मी जर वेगळंच करत राहिलो, तर मग हे जीवनशैलीचे विकार आपल्याला जडणारच आहेत. ते अनअवॉइडेबल आपल्याला आता जडू लागलेले आहेत. हे आपल्याला दिसतंय. म्हणून त्याचं प्रमाण हे आता दिवसेंदिवस वाढलेलं आहे. वाढत चाललंय. त्याचं मूलभूत कारण आपली जीवनशैली जशी असायला हवी होती, तशी आपण आता स्थितीत ठेवलेली नाही. पण प्रॅक्टिकली सर जे लोक आता डेस्क जॉब करतात किंवा आपल्यासारखे सुद्धा जे व्हाईट कॉलर जॉब म्हणतो आपण त्याला, त्याला सुद्धा आता व्यवसायाचं अनअवॉइडेबल आहे म्हणजे तो आपण टाळू शकत नाही. त्या जीवनशैलीत काय प्रिकॉशन आपण घेऊ शकतो, हेच आपण आता बघू शकतो. म्हणजे तशी नाही, जीवनशैली आपण निसर्गाच्या जवळची कितीही मनात असलं, तरी आपण नाही करू शकत. करू कारण शकतो तेवढा ना. वेळ आता नाहीये. आता बघा, हां. एखाद्याला विचारलं, "काय कसं चाललंय आयुष्य?" "मस्त चाललंय." "हो, काय काय जीवन सांग बरं कसं असतं?" सकाळी मस्त उठतो, आम्ही गार्डनमध्ये बसतो, चहा पितो, पेपर वाचतो." बरं, मग नंतर? "मग काही नाही, आम्ही टेबलावर बसतो, सगळेजण ब्रेकफास्ट घेतो." बरं. मग नंतर काय करतो? मग गाडीत बसतो, मग आम्ही ऑफिसला ऑफिसला जातो. जातो. ऑफिसमध्ये काय करतो? मग सकाळ 10 ते 5 कंप्लीट काम असतं, नुसतं डेस्कवर बसून काम असतं. बरं. मग त्यानंतर काय करतो? मी परत गाडीत बसतो, घरी येतो. मग दमलेलो असतो. मग छान कोचवर बसतो, टीव्ही टीव्ही बघतो. पाहतो. मग नंतर ते डायनिंग टेबलवर बसून जेवतो आणि मग झोपतो. येस. ह्याच्यामध्ये आपण इतके बस बसतो. इतकं बसणंच अपेक्षित नव्हतं. हं. तुम्ही बघा निसर्गामध्ये बसण्याची जागा असते का? हं, हं, तुम्ही हं. ठरवा, जाऊ आपण जरा ना मस्तपैकी नदीच्या काठी जाऊन बसू. 3-4 मिनिटं आल्यानंतर इकडे टोच हो, तिकडे हो, बसता हो. येत नाही फार वेळ. हं, हं. वाळवंटात जाऊन बसा, बसता येत नाही. हं. डोंगरावर जाऊन बसा, बसता येत नाही. म्हणजे अच्छा. बसता येत नाही असं नाही, हं, हं, हं. परंतु आपली अशी बसण्यासाठी काही अशी आपली रचनाच झाली नाही आपल्या हं, आयुष्याची. हं, हं, हं. हं. त्यामुळे आपण हे खुर्ची-बिर्ची आपण शोधलेले प्रकार आहेत. ते आपण जेवढं जास्ती बसू, तेवढे आपल्याला प्रॉब्लेम यायला लागले. मग बसणं टाळता येईल ना. बसण्याची लोकांनी तुलना स्मोकिंगशी केलेली आहे. हो. सिटिंग इज न्यू एज स्मोकिंग असं मानलं जातं. मग तुम्ही जेवढं मग टाळा की बसणं. मग सकाळी चालत पेपर वाच. हं, हं. हां, हल्ली तर तुम्हाला माहिती आहे, ऑफिसमध्ये पण उभं राहून काम करण्याची, हो. शाळांमध्ये सुद्धा उभं राहून शिकण्याची किंवा हं. ऑफिसमध्ये चालत इकडे-तिकडे करण्याची, मीटिंग्स उभ्याने घेण्याची, अशी पण एक पद्धत सुरू झाली आहे. हं, तर हं, हं. जेवढं आपण कमी बसू, म्हणजे आत्ता आपण हे बसून बोलतोय, हा त्याचा एक विरोधाभास आहे. हं. परंतु आत्ता हे कॅमेऱ्याच्या आपल्याला ह्याच्यात बसायचंय म्हणून आपण करतोय. काही काळ बसणं ऑब्व्हियसली उघड आहे. खुर्ची नावाची गोष्ट फार महत्त्वाची आहे, आपल्याला हं, माहिती आहे. हं, हं. परंतु मग आपल्या आयुष्यामध्ये छोटे-छोटे बदल नाही का करता येणार? आपल्याला ड्रामॅटिक काही करायचं नाही, कारण ते करणं शक्य नाही. हं, मग सकाळी कमी बसा. दुपारी ऑफिसमध्ये जाल तेव्हा मधून-मधून उभे राहा. उठून काहीतरी बोला. पार्किंग करायची असेल तर जरा 2 चौक आधी पार्किंग करा. तिथून चालत जा किंवा शक्य झालं तर ट्रान्सपोर्ट वापरा, पब्लिक ट्रान्सपोर्ट. म्हणजे मग तिथपर्यंत चालणं होईल. बसमध्ये उभा राहून गेलात तरी चालेल. हं. मेट्रोमध्ये मी बऱ्याच वेळा उभा राहून जातो. बरं. म्हणजे उभा राहू ना थोडा. उभा हो. राहिल्यानंतर बराचसा एक्सरसाइज चालू असतो आपला. मग असे छोटे जिना चढण्याऐवजी लिफ्ट चढण्याऐवजी जिन्यानी जा. हं, हं. मग हे छोटे-छोटे आपल्याला बदल करता येईल. नको तेव्हा काहीतरी चरत मला ती सवय आहे नको तेव्हा चरण्याची. ते दिसत असेल. परंतु ती जर आपण टाळली, नको तेव्हा चरण्याची, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर शक्यतो पुढे काही न खाणं, ते तुमच्या आयुर्वेदामध्ये अशी हो, तत्व आहेतच. आत्ताच देखील जैन समाजामध्ये कित्येक ठिकाणी अशा प्रकारचं जगणं जगतात. हो. तर त्यांना त्याचा फायदा होत असणार आहे, कारण ते आपलं जगण्याची पद्धत आपल्या ऑपरेटिंग मॅन्युअलमध्ये लिहिलेली होती. अगदी बरोबर. मग आत्ता आपल्याला आपल्या हातातच नाही असं नाही, लोकं जिममध्ये जातात, छान व्यायाम करतात, पळायला जातात. मग आता केवढे छान रनिंग हो, क्लब असतात. हो. आणि लोकं चालतात, सायकलिंग फिरायला असतात, जातात, स्विमिंग असतात. सायकलिंग बरोबर. करतात. तुमचं म्हणणं मान्य आहे. मला पुण्यामध्ये सायकलिंग करण्याची मला खूप हौस होती, पण हल्ली जमत नाही. हं. पुण्यात त्या छान सायकली आणून ठेवल्या, तर लोकांनी तोडून गायब केल्या, हरवल्या. सायकलचा ट्रॅक तयार केलेत, त्याच्यावर आता सायकल सोडून बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर ते थोडं दुर्दैवी आहे. आपला समाज म्हणून आपण अजून ते आपली मनस्थिती नीट निर्माण केलेली नाही. पण जर ती करता आली, तर छोट्या-छोट्या गोष्टींमधनं आपल्याला हे सगळं टाळता येईल. हं. हे सहज शक्य आहे. म्हणजे या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक झालं विहार तुम्ही सांगितला तो, की आपली जीवनशैली कशी असली पाहिजे. करेक्ट, तर विहार या शब्दाचा अर्थच आहे, की सतत हालत राहणं. करेक्ट. हां, चरैवेती, दिवसभर चरैवेती. हां, म्हणजे फक्त व्यायामच केला पाहिजे असं नाही. मी तर मध्यंतरी एका रिसर्च पेपरमध्ये वाचलं, की दिवसभर तुम्ही बसून एकदाच फक्त 10,000 पावलं चालून आलात, म्हणजे झालं असं नाही. उलट दिवसभरात तुम्ही किती ॲक्टिव्ह राहताय,
बसलायत अर्ध्या तासाने मग उठताय, स्ट्रेचिंग करताय, काहीतरी पाणी तरी पिऊन येताय. असं सारखं हलत राहणं अपेक्षित आहे. बरोबर एकदाच आहे. तो कोटा आपण पूर्ण करू शकत नाही. बरोबर आहे. तर हे झालं विहाराचं आणि अर्थात व्यायामाचं महत्त्व सगळ्यांना माहिती असतं. फक्त कळतं पण वळत नाही. हा एक त्यातही नियमित व्यायाम नियमित. ही एक भानगड आहे. हो. व्यायाम करतो, पण नियमित व्हायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरा मुद्दा तुम्ही म्हटलात तो आहाराचा. आहार. त्यात आपण आहाराच्या वेळांविषयी बोललो. म्हणजे संध्याकाळी जेवण नकोय, रात्रीचं जेवण नकोय, कारण ते नैसर्गिकच नाहीये. आणि मग बरेचदा माझ्या प्रेक्षकांना सांगत असते, की एकच बदल करा. रात्रीचं जर जेवण बंद केलत तुम्ही 6:00-6:30 नंतरचं, तर तुमचं डायबिटीज, तुमचं बीपी, तुमचं कोलेस्ट्रॉल म्हणजे जे काही शरीर साचवून ठेवतंय, सूज येणं शरीरावर, या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत. फक्त ते नियमित कन्सिस्टंटली करणं मागच्या खूप महत्वाचं आहे. एपिसोडमध्ये आपण त्या म्युझिक थेरपीच्या एपिसोडमध्ये बोललो होतो, की झोप किती महत्वाची आहे. हं, झोपेच्या काळामध्ये माणसाच्या शरीराचं रिपेअरिंग चालू असतं. बरोबर. हां, मग आपली जी रिपेअर मेकॅनिझम आहे, जे सगळं चालू आहे आता सगळं दुरुस्त करणं, दिवसभराचे जे काही गोंधळ झाले ते सगळे दुरुस्त हं, करणं. हं. हे करायला आपली ती सिस्टीम सुरू झाली आणि तेवढ्यात माणूस जेवला. तर आता ते सगळं ते जेवणाच्या पचनाकडे जातं. मग आता बरोबर. आपला सगळा उद्योग तो पचनाकडे जाऊन ते पचन करणे, हं, त्या हं, सगळ्याचं हं, हं. सॉर्टिंग करणे ह्याच्याकडे जातो. म्हणजे आपली शक्ती ही त्या पचनाकडे जाते आणि आपलं रिपेअर राहून जातं. हे असं सतत चालू राहिलं, की मग मोडकळलेले पार्ट मोडकळलेले राहतात. म्हणून मग रात्री न जेवलं किंवा संध्याकाळीच लवकर जेवून घेतलं आणि रात्री शक्यतो असे कुठले मोठे आहार घेतले नाहीत, हं. तर त्याचा रिपेअरिंगवर चांगला खूप परिणाम छान होतो. परिणाम होतो. आता हे आहार-विहार झालं. मला तिसरं विचारायचं विचार. त्याचाही परिणाम कॅन्सरवर होतो का? स्ट्रेसचा? आता हे ऑलमोस्ट उघड आहे असं आता वाटायला लागलंय. हां, कारण आम्ही आता समजा एखादी स्त्री आली, की तिच्या शरीरामध्ये एवढी स्तनामध्ये एवढी एक गाठ आहे समजा, 1 इंचाची गाठ आहे. आपल्याला त्याच्या बायोप्सीमध्ये त्याची ग्रेड कळते. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. ग्रेड 1 हा जरा शांत रोग असतो. म्हणजे 1चे 2, 2चे 4 हळू-हळू होतात. ग्रेड 3 म्हणजे असा भरभर, भरभर, भरभर असतो. त्यामुळे कुठल्याही एखाद्या गोष्टीचा डबलिंग टाईम म्हणजे 1 सेंटीमीटरची 2 सेंटीमीटर होणे हा जो डबलिंग टाईम असतो, तो साधारण आपल्याला माहिती असतो. हां, त्या हिशोबाने आपण जर बघितलं एखाद्या व्यक्तीकडे, की बुवा ती एवढी गाठ आहे आणि 1.5 वर्षापूर्वीपासून असावी, असं जर आपल्याला शंका येऊ शकते बऱ्याच वेळा थोडा अंदाज. थोडं खोलात जाऊन जर आपण विचारलं, की 1.5 वर्षापूर्वी काही घडलं होतं का? काही प्रॉब्लेम, काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम? तर बऱ्याच वेळा असं कळतं, की हो 1.5 वर्षापूर्वी काहीतरी मिस्टरांचं निधन झालं म्हणा किंवा हं, काय हं, वेगळं हं. काहीतरी घरामध्ये एक मोठी घटना घडली, की ज्याच्यामुळे खूप स्ट्रेस आला. डिप्रेशन आलं होतं, अँक्झायटी, स्ट्रेस आला होता आणि आपल्याला माहिती आहे, की आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोज कॅन्सरच्या पेशी तयार होत असतात. रोज. कारण सतत पेशींची डुप्लिकेशन चाललं 1चे 2, 2चे 4 ते होता-होता कुठेतरी इकडचं तिकडे झालं, तर एक नॉर्मल पेशीऐवजी ॲबनॉर्मल पेशी होते. ह्या अशा ॲबनॉर्मल कॅन्सरसारख्या पेशी या रोज तयार होत असतात. पण आपली प्रतिकारशक्ती रोजच्या रोज जाऊन त्यांना साफ करत असते. हं. हां, आता ज्या काळामध्ये आपण खूप डिप्रेस्ड असू, दुःखी असू, त्या काळामध्ये आपली प्रतिकारशक्ती पण खूप कमी होते. आणि मग प्रतिकारशक्ती कमी झाली आणि रोजच्या रोजच्या होणाऱ्या जर कॅन्सरच्या पेशी साफ झाल्या नाहीत, तर 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32 असं करत-करत त्याची गाठ होते. मग आम्हाला ते असं लक्षात की 1.5 वर्षापूर्वी हिला जो काही मानसिक आघात झाला होता, त्याच्यामध्ये ही बहुतेक ह्या कॅन्सरची बीजं दडलेली आहेत. त्यामुळे आपली मनस्थिती जेवढी आनंदी असेल, उत्साही असेल, तेवढा आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. असं आपण याच्यातनं एक निष्कर्ष काढू शकतो. तर याच्यावरून आपल्याला आता असं लक्षात येतं, की जेवढा आपला मित्रपरिवार जास्ती, तेवढी आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता कमी. हं. हां, कारण मित्र, सोशल कॉन्टॅक्ट, त्यातनं होणाऱ्या घटना, आनंद, इव्हेंट्स या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपल्या पेशीला, प्रत्येक पेशीला असं वाटलं पाहिजे, की आपण हवे आहोत. हं. आपण पाहिजे, तर ती पेशी छान जगते. जेव्हा आपण डिप्रेस्ड असतो, काही मजाच नाही, आयुष्यात काही मजाच नाही. मग ते पेशीलाही वाटतं, की काही मजाच नाही. आपण काय, काय करायचंय? त्यामुळे जेवढे जास्ती मित्र, जेवढा जास्ती आनंद, तेवढी तेवढं कॅन्सरची आयुष्याची शक्यता कमी. क्वालिटी चांगली. येस, आयुष्याची क्वालिटी तर क्वालिटी चांगलीच, चांगलीच. पण क्वांटिटी पण चांगली होईल. हो, नक्कीच. आयुर्वेदामध्ये रसायन नावाची एक ब्रांच आहे. अष्टांग आहे आयुर्वेद. हां, त्याच्यामध्ये रसायन अशी एक ब्रांच आहे. म्हणजे माणसाची अ, दीर्घायू होण्याची क्षमता वाढवण्यासाठीची उपचार पद्धती म्हणजे रसायन. त्यामध्ये एक खूप छान श्लोक मला आत्ता आठवला. त्या रसायनच्या ह्याच्यामध्ये सांगितले, की मैत्री ही रसायन आहे. अरे वाह! असं चरकाचार्यांनी सांगितलंय 2,000-3,000 वर्षांपूर्वी. वाह! म्हणजे मित्र असणं हे अँटी एजिंग आहे, रिपेअरिंग आहे, हीलिंग आहे आणि शिवाय दीर्घायुकर आहे, असं त्याच्यामध्ये सांगितलंय. आणि खरंच मैत्री खूप महत्त्वाची आहे आणि आता आपण फक्त सोशल मीडियावरच मित्र जोडत राहतो. त्यातला आता त्याचं वैज्ञानिक भाग असा आहे,
की प्रत्येक पेशी क्रोमोसोमला एक शेवटी टिलोमियर नावाचा एक राईट. भाग असतो. त्या टिलोमियरची लांबी जेवढी जास्ती प्रत्येक डिव्हिजनला ते टिलोमियर कमी कमी होत असतं आणि मग जेव्हा शेवटी टिलोमियर अगदी कमी होतं तेव्हा मग पेशी एकाची दोन होत नाही आणि मग ती वृद्ध होऊन ती मरून जाते. बरोबर. तर म्युझिक, ध्यान धारणा, मेडिटेशन म्हणजे ध्यान धारणाचाच भाग आहे आणि आनंदी राहणं याच्यामध्ये त्या टिलोमियरची लांबी वाढू शकते असे आता प्रयोग दिसायला आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याचा फक्त शाब्दिकच गोष्ट नाही तर त्याला एक वैज्ञानिक पुरावा देखील आधार आपल्याला आहे. मिळतोय. तर टिलोमियर हे आपण जर आपलं वाढवू शकलो, हो. आपल्या म्युझिक थेरपीच्या ह्याच्यात आपलं बोलायचं राहिलं कदाचित कारण तेव्हा वेळेची मर्यादा असते. पण चांगलं संगीत ऐकल्याने टिलोमियरची लांबी वाढते ग्रोथ असंही होऊ आपल्याला दिसलेलं आहे. शकते. आता हे झाले आपल्या हातातले घटक आहेत. म्हणजे आपला आहार कसा असावा, विहार कसा असावा, विचार कसा असावा, यावर आपलं नियंत्रण थोडंफार असू शकतं. पण काही असे फॅक्टर्स आहेत, जे कॅन्सर वाढवतात, ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही. जसं आपल्या भारतात आता प्रदूषणाचं आहे, ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे. आणखी काही फॅक्टर्स असे आहेत का? जलप्रदूषण आहे, खूप घातक, किंवा पिकांवरच्या फवारण्या आहेत. हे सगळं प्रदूषणाचा मारा आपण टाळू शकत नाही. तर त्यासाठी काय करता येईल? काही नाही. काय करणार त्याला? अच्छा. तर तिथून बाहेर गेलं की मला बाजारातनच भाजी घ्यायची आहे. हं, हं, हं. ऑर्गॅनिक नावाच्या पद्धतीने पिकवलेली धान्य, हं, हं, हं. फळं, भाज्या हे जर घेऊ शकलो याचा परिणाम जेवढा कमी होत प्रमाण हं, केमिकलचं म्हणजे इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, रासायनिक खतं हे कमी असेल तेवढं चांगलं. हं. पण एक एक माणूस म्हणून आपल्याला हे फार अवघड आहे. आणि या एक गोष्टी आपल्या समाज म्हणून जर आपण हे सगळ्यांनी मिळून जर ठरवलं, काय असतं एका भारतासारख्या मोठ्या देशावर इतकी मोठी संकटं होती. भुकेचा इतका मोठा प्रश्न होता, की एवढ्या कोट्यावधी लोकांना जेवण देणं महत्त्वाचं होतं. मग तुम्ही रासायनिक खतं वापरून आपली हं, ग्रीन रिव्होल्यूशन जी झाली, त्याच्यातनं निदान माणसं जगली तरी. त्यामुळे हे बोलणं फार सोपं आहे इथे बसून, की असं नाही करायचं. पण केमिकल वापरल्याशिवाय कसं करणार आहेत ही लोकं? हं, हं, हं. कसं येणार आहे? बरं इतकं केमिकल वापरून आता आपली जमीन सुद्धा बऱ्यापैकी नापीक झाली असं लोकं म्हणतात. मी काही शेतकरी नाही. पण जे वाचतो त्याच्यावरनं मला असं लक्षात येतं. पाण्याचा वेडावाकडा वापर केल्यामुळे, रसायनांचा वेडावाकडा वापर केल्यामुळे, तर त्याला आता पुन्हा ते तशा प्रकारचं ऑर्गॅनिकली त्या जमिनीचा कस वाढवणं वगैरे मला माहीत नाही शक्य आहे की नाही. परंतु एक समाज म्हणून आपण जर ठरवलं, की आपण जेवढं कमी ऑर्गॅनिक पद्धतीचं आपण जेवण करू. ते महाग असतंय माहिती आहे ऑब्व्हियसली. सगळ्यांना ते परवडेल असं नाही. परंतु ते जर केलं, तर थोडासा परत वाहनं, धुराचं प्रमाण पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तुम्ही रस्त्यावर उभा राहाल, तर ते काय हा ऑक्सिजनच्या ऐवजी कार्बन मोनॉक्साईड पॅसिव्ह जास्त आहे, स्मोकिंग आपण करतो चालू सारखं. असतं. पण मग सगळ्यांनी मिळून ठरवलं, की नाही बाबा इथून कोपऱ्यावर जाता आपण गाडी नाही वापरायची किंवा शक्यतो मी बसनी जाईन किंवा मेट्रोनी जाईन. असं जर थोडंफार हं, ठरवलं, हं. तर त्यात माझ्या तब्येतीबरोबर तुमची तब्येत पण चांगली राहणार आहे आणि अशा प्रकारे आपण सामाजिक तब्येत चांगली आपली एक खारीचा ठेवू वाटा शकू. प्रत्येकाने आपला पण घेतला तर. प्रत्येकाने उचलला पाहिजे हं. खारीचा वाटा तर होईल. पुणे हे सायकलिंगचं शहर होतं. आत्ता सायकल हो, दिसत नाही. मी हो. सायकल चालवायची मला फार हौस आहे, पण मला भीती वाटते. लोकं जुमानत नाहीत. म्हणजे बरोबर आहे. कोण येऊन कुठे आपल्याला उडवेल ह्याची हो, हो. प्रत्येकाला कसली घाई झाली असते मला माहीत नाही. प्रत्येक माणूस त्या घोडेस्वार झाल्यावर का त्या वाहनांवरनं येऊन जणू काही युद्धावर चाललाय असं चाललं असो. तर आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं, की आपण निदान एक दिवस 10% तरी कमी करू. बुवा मी 10 वेळा गाडी चालवते त्याच्या मी 9च वेळा चालवीन. मी 10 वेळा हॉर्न वाजवते 9च वेळा वाजवीन. 10% फरक झाला तरी खूप होईल हो खूप होईल. प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण तुम्ही आत्ता सांगितलं तसं जवळ-जवळ राष्ट्रीय आपत्ती झाली आहे. हो, कॅन्सर किंवा हो. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हे मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण आहे. बरोबर आहे. आणि मृत्यूबरोबरच आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या मनुष्यबळावर घातक परिणाम करणारं, कारण वर्किंग एजमधले म्हणा किंवा बरोबर आहे. कुणाची तरी राष्ट्रीय संपत्ती आहेत नाही माणसं ही, बरोबर आहे. आणि ती या नाही रोगांनी मानवाचं जातीये. जीवन खूप बहुमूल्य आहे. अमूल्य आहे. आणि हां. ते याच्याने जात असेल, तर या सगळ्यावर विचार करण्याची आपल्याला वेळ आली आहे. म्हणजे सगळ्यांनी आपल्या मिळून करूया. हातातल्या घटकांची आणि आपल्या हातात नाहीत त्या घटकांवर सुद्धा सगळ्यांनी मिळून काम करण्याची बरोबर आहे. वेळ आलेली आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. अनुवंशिकता आणि जीवनशैली असे दोन्ही घटक कॅन्सरमध्ये जबाबदार असतात. बरोबर आहे. तुम्ही मगाशी आदिवासींचा संदर्भ दिला. तर त्या आदिवासींमध्ये तर खरं तर आपण म्हणतो तशी नॅचरल लाईफस्टाईल असते आणि तरी सुद्धा कॅन्सर त्याच प्रमाणात होऊ शकतो आणि फेटलही असतो. तर मग या बाबतीत अनुवंशिकता काम करते का? या दोन्हींमधला कुठला फॅक्टर जास्त प्रभावी असतो? कॅन्सर हा जेनेटिक रोग आहे. जीन्समध्ये, क्रोमोसोममधल्या जीन्समध्ये झालेल्या बदलामुळे कॅन्सर होतो. बरोबर. मग ते जीनमध्ये होणारे बदल तुमच्या कॉस्मिक रेजमुळे होत असतील, केमिकलमुळे होत असतील, अजून कुठल्या गोष्टींमुळे होत असेल. पण ते जीन्समध्ये होणारे बदल हेच आपल्याला शेवटी कॅन्सरकडे घेऊन जातात. हे जीन्समध्ये होणारे बदल हे अनुवंशिक असतील असं नाही. बरं. त्यातले काहीच घटक हे अनुवंशिक असतात. म्हणजे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे आणि दुसरीकडनं तिसरीकडे असे जातात. तर आपण असं म्हणू की अनुवंशिकता हा फार मोठा घटक नाहीये. बरं. अगदी 5 ते 10% आपण म्हणूया,
की अनुवंशिकतेमुळे की आता जे आपल्या हातातच नाही बाबा, हो. तर ते असे काही घटक आहेत. पण ते हं. 5 ते 10% असं आपण म्हणूया. बाकीचे 90% या गोष्टी आपल्या हातात आहेत. त्यामुळे जर ते वाढत झालं, प्रमाण गेलं, तर ते आपल्या चुकीमुळे झालं असं आपल्याला म्हणायला लागेल. म्हणजे मानवनिर्मित घटकांमुळेच वाढणारं प्रमाण आहे थोडक्यात. अगदी. बरोबर. आणि ते आपण कमी करू शकतो. आपल्याला जर अगदी मनात निश्चित. आलं तर माणूस हे कमी करू शकतो. निश्चित कमी हे करू अगदी शकतो. बरोबर. सध्या सर प्लास्टिकचा वाढता वापर आणि कॉस्मेटिक्समधला जो मेकअपचा एक फॅक्टर आहे, त्याची पण आजकाल स्त्रियांना म्हणजे म्हणतात असं, की त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. तर हे कितपत खरं आहे? काय होतं माहिती आहे ना, खूपशा गोष्टी ह्या अशा उडवलेल्या असतात. कुठून बरं, येतात मला माहीत नाही. बरं. त्याचा खूप मला प्रश्न आहे, की आम्ही हेअर डाय करू का? त्यात केमिकल असतं. त्याने कॅन्सर होतो की नाही माहीत नाही बाबा. कार्सिनोजेन्स हं. म्हणजे ज्या पदार्थांमुळे कॅन्सर होतो, अशा पदार्थांची लिस्ट इतकी मोठी आहे, बरं. की ती जर मग बघायला गेलं तर आपलं जगणंच मुश्कील होईल, की अच्छा. आता हे टाळायचं, हे टाळायचं, हे टाळायचं. त्यामुळे आपल्याला तसं माहीत नाही. मला असं वाटतं, की दोन्ही गोष्टी आपली जेनेटिक मेकअप, अनुवंशिकता नाही म्हणत आहे मी, जेनेटिक मेकअप, प्रोबॅबिलिटी एखादी गोष्ट होण्याची आणि मग त्याच्यावर ह्या गोष्टीचा होणारा परिणाम. जसं आपण म्हणालो, एखादा माणूस 40 सिगारेट ओढून सुद्धा त्याला काही होत नाही. हो. दुसऱ्या माणसाला 1 सिगारेट न ओढता सुद्धा होतं. तेव्हा त्याची एक ती जी जमीन असते, जेनेटिक हं, भूमी हं, असते, हं. त्याच्यावर तो योग्य तो स स गोष्टीचा परिणाम होऊन मग ते दोन्ही गोष्टी एकत्रित येतात. हं, हं, हं. हां, तर त्याच्यामुळे मग एखाद्याला कॉस्मेटिक वापरून मोबाईल फोनबद्दल किती सुरुवातीला हो. वाटायचे, की तुम्ही ते कानाला लावू नका, ब्रेन ट्यूमर होतो. पण असे कुठे पुरावेच नाही मिळाले. बरं. कुठे अशा प्रकारचे मिळाले नाहीत. याचा अर्थ आपण 24 तास कानाला फोन लावून ठेवावा का? तर नाही. कुठलीही गोष्ट दुसरा काहीतरी आजार वर्ज्य होईल त्यानी. हां. नाही आणि अति कुठलीही गोष्ट करूच नक्की. नाही. मग ती बरोबर, मोबाईल असो, नाहीतर केमिकल असो, नाहीतर व्यायाम असो. कुठलीही गोष्ट अति नाहीच करू, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. परंतु कॉस्मेटिक म्हणा किंवा हेअर डाय म्हणा किंवा आणखी गोष्टी असतील, त्याचा असा 100% पुरावा माझ्या तरी वाचनात आलेला नाही. बरं. असतात काही पेपर असं सांगणारे असतात, काही पेपर तुम्ही ते मॅगझीनमध्ये वाचायला गेलात ना, तर इतका गोंधळ होतो. एखाद्या पेपरात काहीतरी येतं, की भरपूर कॉफी प्या म्हणजे तुमचं हो. कॅन्सरपासून बचाव होईल. दुसऱ्या कुठेतरी कधीतरी येतं, की अजिबात कॉफी पिऊ नका, कॉफी फार डेंजरस आहे. त्यामुळे ते गोंधळ फार चाललेले असतात. तेव्हा मीडियामध्ये जे काही येतं, ते कुठल्यातरी एका पत्रकाराने त्याच्या कुठल्यातरी डोक्याने लिहिलेलं असतं. त्यांनी काय असं साकल्याने अभ्यास केलेला नसतो. पण अशी एक रेवडी उडली, वावडी उडली, की मग ते चालू राहतं काहीतरी हं, त्याच्यातनं मग हं. ते फिरत राहतं. बरोबर. काल तर मी एक कुठलंतरी बघितलं, एका माणसाने असं एक संत्र दाखवलं आणि मग ते हातात असं जोरात दाबलं. मग ते संत्र फुटलं. हं. म्हटलं, "बघा, बघा, बघा, फुटलं की नाही संत्र? मॅमोग्राफीमध्ये हे होतं म्हणे तुमचं. असं दाबलं की तुमचा ट्यूमर फुटतो आणि मग तो सगळीकडे पसरतो, ब्रेस्ट फुटतं." आता ही घटना त्यांनी जगभर ते लोकं बघतायत. हे हां. किती भंपक आहे हे. हो ना. खोटं आहे, भंपक आहे. पण अशा भंपक गोष्टी चालू राहतात आणि त्यामुळे बरं प्रत्येक माणूस काय जाऊन शास्त्रीय वैज्ञानिक सत्य तपासून बघत नाही. काहीतरी ते डोक्यात येतं मग तो चालू राहतं. पण मला वाटतं असं वाटतं, की थोडं सावध राहावं कुठल्याही ह्या अशा प्रकारच्या बातम्यांपासून. तर उद्या कोणी म्हणलं, की बुवा होतं कॉस्मेटिकमुळे तर होत असेल बुवा म्हणजे मला जे माहीत नाही. अनावश्यक केमिकल्स आहेत ते तरी आपण टाळू शकतो. अतिरेक कुठलाच करू नये. अनावश्यक कसं म्हणणार हां. कॉस्मेटिकला? अतिरेक टाळू नये कुठलाही. अतिरेक टाळावा. केमिकल्सचा अतिरेक टाळावा असं बरोबर. आपण म्हणू शकतो. असं म्हणूया. करेक्ट. आता तुम्ही जे मॅमोग्राफीचं उदाहरण दिलं, तर खरंच आजकाल म्हणजे त्याच्याविषयी जागृती शहरी भागात किंवा सुशिक्षित भागात वाढते आहे, की करायला हवी. तरी सुद्धा दुसरीकडे भीती पण खूप आहे, की कशाला करावं? काही झालंच नाही मला, तर मी कशाला तपासणी करू? आणि काही तर निघालं तर काय घ्या? तपासण्यांची भीती वाटण्याचं प्रमाण खूप आहे. आहेच ना. तर योग्य वेळी तपासणी करण्याचं महत्त्व काय आहे ते आपण प्रेक्षकांना सांगूया. अपरिमित महत्त्व आहे. कारण जर तुम्हाला कॅन्सर होणार असेल, तर एकतर तुम्ही तो कॅन्सर होणं टाळायचा प्रयत्न करा आणि कॅन्सर झालाच तर त्यातनं लवकर बरं व्हायचा प्रयत्न करा. या 2च गोष्टी आपल्या हातात आहेत. बरोबर आहे. टाळायच्या प्रयत्नासाठी तुम्हाला ती जीवनशैलीचाच प्रकार हो, सगळा करायला हो, लागेल. हां. बरं टाळताना मी आता ब्रेस्टचा टाळतो आणि पोटाचा झाला तरी चालेल असा काही अर्थ नसतो. हो. त्यामुळे आपल्याला ती जीवनशैली आपली चांगली करून जेवढं टाळता येईल तेवढं टाळूया. पण मग जर झालाच, होणारच असेल आणि झालाच, तर मग तो लवकरात लवकर निदान करून, लवकरात लवकर त्याच्यातनं बाहेर पडलो, तर डॅमेज तरी कमी होईल, धोका तरी कमी होईल. मग यासाठी या ज्या चाचणी स्क्रीनिंग टेस्ट ज्याला म्हणतात, मराठीत त्याला नीट शब्द नाहीये. पण स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे बायकांमध्ये ब्रेस्टसाठी मॅमोग्राफी, गर्भाशयासाठी पॅप स्मिअर असेल किंवा व्ही-आय-ए असेल किंवा एच-पी-व्ही असेल तसं. पुरुषांमध्ये प्रोस्टेटचं एका ठराविक वयानंतर प्रोस्टेटची एक तपासणी असते, की ज्याच्यामध्ये आपण जेवढं लवकर तपासणी करून घेऊ म्हणजे रुटीन नॉर्मल ठणठणीत हं, हं. माणूस आहे, जाऊन तपासण्या करतोय आणि पण त्या काही तपासण्या, आमचं फुल बॉडी चेकअप करा, याला काही अर्थ नाहीये.
फुल बॉडी चेकअप ही कमर्शियल गोष्ट आहे. त्याला काहीच अर्थ नाही. मी हम्म. काय कशासाठी काय तपासतोय त्यातनं पेशंटच जास्ती तयार होतात. मग एक नॉर्मल माणूस आत जातो आणि पेशंट बाहेर येतो. कारण त्याला काहीतरी कुठेतरी आकडा एक येतो की अमुक आला. लेबल लावून येतो हा, तो. एक लेबल लावून येतो. मग तसं करण्यापेक्षा ज्या ठरलेल्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत तेवढ्याच फक्त कराव्यात. त्याचा एक अख्ख्या समाजावर होणारा परिणाम नीट अभ्यास केलेला गेलेला आहे. तसं केल्यानंतर पॉप्युलेशनमध्ये ह्या स्क्रीनिंग टेस्टचा फायदा होतो हे बघितलेलं आहे. कुठलीही स्क्रीनिंग टेस्ट ही खूप कॅन्सर शोधण्यासाठी करायची नसते, तर त्या कॅन्सरमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी करायची असते. म्हणजे जर तुम्ही उद्या कुठल्या तरी एका मार्गाने खूप कॅन्सर शोधून दाखवलेत, पण त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कॅन्सरच्या अंतिमतः मृत्यूमध्ये कमी नाही झालं, तर काही उपयोगच नाही झाला त्याचा. बरोबर. कशाला केलं हे? व सगळे लोक डोक्याला हात लावून बसले, कॅन्सर झाला, कॅन्सर झाला, आणि परिणाम तर काहीच नाही झाला. असं होता कामा नये. म्हणून कुठल्याही टेस्ट, चाचण्या या खूप नीट विचारपूर्वक, आता सामान्य माणसांना हे कळणार नाही, तर आपल्या डॉक्टरांची जबाबदारी आहे की कुठल्या तपासण्या कशा प्रकारे कधी करायच्या, त्याला किती महत्त्व द्यायचं, हे आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. त्याचा अनालिसिस आणि त्याचा बागुलबुवा हे दोन्ही मला वाटतं डॉक्टरांनी समजून घेण्याची गरज आहे. हो कारण ना. त्याचाच बागुलबुवा एवढा असतो, पेशंट आपल्याकडे ओपीडीत आला की तुमच्याकडे तर अर्थातच, पण फॅमिली फिजिशियनकडे आला तरी आधी रिपोर्टची फाईल तयारच हो असते ना, हो आणि ना, लेबल लावूनच आलेला असतो. तुम्हाला काय होते, मला काय होत नाही, पण रिपोर्टमध्ये हे हो आहे. ना, हो ना, आणि हो हे ना. तुम्ही बघा, B12 D3 तर अगदी म्हणजे एक माणूस सापडणार होय, नाही की ज्याचं नॉर्मल आहे. मला त्याचं खरंच इतकं सांगतो, आश्चर्य मला वाटतं. लहानपणी आठवतच नाही. मी मेडिकल कॉलेजमध्ये कुठे B12 डेफिशियन्सी आली आहेत माणसं, अशी फारसं मला आठवतच नाही. हल्ली प्रत्येक 1-2 माणसा पुढे एक माणूस B12 म्हणजे डेफिशियन्सीने येतो. नॉर्मल माणूस शोधून दाखवा आणि बक्षीस मिळवा असं म्हणण्याची हो ना. वेळ आलेली आहे. इतकं B12 आणि हो. D3चं हो. डेफिशियन्सी बरं, इतकी ते आलेली आहे. नॉर्मल नावाची गोष्ट आहे की नाही मला माहित नाही, म्हणजे ते सुद्धा. हं. आता हे कुठल्यातरी आकड्यांपेक्षा कमी दिसतोय, हां. तो नॉर्मल असेल की बाबा तो. हो, हो, त्याला हो. काय होतंय? त्याला काहीच होत नाहीये. बरोबर, हां, त्यामुळे नॉर्मल आणि ॲबनॉर्मल ही पण एक घोटाळ्याची कल्पना आहे. हे पण बरोबर. आपल्याला माहिती पाहिजे. तर पण आहे बाबा थोडंसं त्याच्या बाबतीत थोडंसं तारतम्य क्वेशन मार्क बाळगावं. किंवा हां. तारतम्य बाळगावं. मॅमोग्राफी जी आहे ती स्त्रियांनी कुठल्या वयात आणि केलीच पाहिजे का? म्हणजे काही विशिष्ट केलीच पाहिजे, वयानंतर केलीच पॅप्समियर पाहिजे. आणि मॅमोग्राफी कुठल्या 40 वयानंतर करावी? मॅमोग्राफी आता अनेक देशांमध्ये त्यांची प्रत्येक स्वतःची गाईडलाईन्स आहेत. भारतामध्ये सुद्धा अशी खूप युनिव्हर्सली एक्सेप्टेड गाईडलाईन्स आहेत असं मला वाटत नाही, पण काही लोकांनी ती तयार केली आहेत. साधारणपणे 40शी नंतर दरवर्षी एकदा करावी. कारण पाश्चात्यांपेक्षा आपला कॅन्सर जो आहे, ब्रेस्ट कॅन्सर हा अर्ली एजमधला कॅन्सर आहे. बरं. म्हणजे आपल्याला जास्ती 42-43 वयात होतो. पाश्चात्यांमध्ये तो 55, 56, 57ला होतो, म्हणजे मेनोपॉज झाल्यानंतर. अच्छा. तिकडे ते पीक एज ऑफ इन्सिडन्स हं, तो आहे हं, आणि हं. आपला आधीच आहे. मग असेल तर आपल्याला 40शी पासून जर सुरू केलं तर लवकर ते सापडेल. मग 40शी नंतर प्रत्येक नॉर्मल स्त्रीनी दरवर्षी मॅमोग्राफी करून घ्यावी. त्याचा खूप जास्ती फायदा होईल. होणारच असेल कॅन्सर, तो पटकन सापडेल. आणि लवकर निदान झाल्यानंतर कॅन्सर बरा होण्याचं, विशेषतः खूप, ब्रेस्ट कॅन्सर खूप बरा जास्ती. होण्याचं प्रमाण किती आहे? खूप जास्ती समजा आहे. 100 केसेस अर्ली एजमध्ये डायग्नोज झाल्या, तर त्यातल्या किती बऱ्या होतील? 90 पेक्षा जास्ती. 90 पेक्षा जास्त. आणि त्यात जर उशिरा डायग्नोज झाले, तर मग तर त्यातलं किती प्रमाण होईल बरं होण्याचं? 35. म्हणजे तिपटीने जास्त जवळ-जवळ खूप फरक फरक पडतो पडतो. अर्ली खूप फरक डायग्नोसिसचा. पडतो. खूप फरक आणि पडतो. मॅमोग्राफी ही काही वेदनादायक तपासणी नाही. त्याची आधीच भीती लोकांना खूप वाटत असते. पूर्वी थोडं दाबलं जायचं, पण हल्ली हं. डिजिटल मॅमोग्राफी आल्यापासून तेवढं दाबलं जात नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रोव्हर्सी आहे. उद्या एखादा माणूस ह्याच्या बरोबर विरुद्ध तेवढ्याच जोरात बोलू शकेल. बरं. पण मला असं वाटतं की तरी एक कुठल्याही शहाण्या सुरत्या समाजाने हे गाईडलाईन्स पाळले तर फायदा जास्ती होईल, तोटा कमी होईल. आणि सेल्फ एक्झामिनेशन पण खूप महत्त्वाची आहे स्त्रियांच्या बाबतीत. ती वारंवार करत राहणे आणि फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मॅमोग्राफीला जाणे. तर ही काळजी स्त्रिया घेऊ शकतात. अगदी त्यामुळे करावं. या ब्रेस्ट कॅन्सर जो कॅन्सरच्या यादीमध्ये वरचं आहे प्रमाण ब्रेस्ट हो, कॅन्सरचं, नंबर 1. त्याचं आपल्याला बरचसं हे टाळता येईल स्त्रियांच्या बाबतीतलं. हो, बरोबर आहे. लोकांमध्ये कॅन्सर विषयीचे गैरसमज खूप आहेत आणि त्यामुळेच खूप जास्त भीती वाटत असते. म्हणजे कॅन्सरच्या निदानाविषयी गैरसमज असतात, उपचारांविषयी त्यापेक्षा जास्त असतात. तर असे कुठले गैरसमज तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आढळतात आणि त्याविषयी आपण काही प्रेक्षकांना सांगू शकतो का? पहिला गैरसमज म्हणजे कॅन्सर म्हणजे मृत्यू. हं. असं जे लोकांनी समीकरण केलंय, हा बऱ्याच प्रमाणात गैरसमज आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितले असतील ना, कॅन्सरचे पेशंट 25-25, 30-30 वर्ष हो, ठणठणीत मस्त हो. असतात. कित्येक प्रकारचे कॅन्सर्स. त्यामुळे आणि आत्ता काय झालंय, आपण इतक्या चांगल्या युगामध्ये वावरतोय. खूप चांगल्या प्रकारची औषधं, खूप चांगली टेक्नॉलॉजी, खूप चांगले रिसर्च. याच्यामुळे हळू आपण कॅन्सर बरा करतो का? तर मला माहीत नाही आपण करतोच की नाही. पण कॅन्सरसह आपण जगू शकतो का चांगलं? जसं डायबिटीज बरा नाही करत, पण आम्ही चांगलं जगतो. हं, हं, हं. ब्लड प्रेशर आम्ही कंट्रोलमध्ये ठेवतो आणि चांगलं जगतो. तसं कुठलाही कॅन्सर समजा झाला,
तर तो आम्ही कंट्रोलमध्ये ठेवून अंतिम आपला उद्देश आनंदाने चांगलं जगणे आहे. ते जर करू शकलो, तर मग तो बरा होईना का न होईना आपल्याला काय हम्म, फरक पडतो? हम्म, नाही बरा झाला. पण हम्म, मी छान पुढची 40 वर्ष आनंदाने जगलो. कधी-कधी काहीतरी होणारच. तेवढ्यापुरतं थोडंसं हम्म, केलं. जीवन हम्म, म्हणलं की थोडं वर-खाली होणारच. तर ही जर आपण आता वृत्ती जर आपली ठेवली मनामध्ये, की कॅन्सर झाला तरी आम्ही त्याच्यासह त्याला मित्र समजून आनंदाने पुढची जी काही आपली वर्ष आहेत ती चांगली जगू. हा एक्सेप्टन्स आणि त्याविषयीचा ही अवेअरनेस हा ॲटिट्यूड खूप ठरली पाहिजे आपली, की असं तो आपल्याला खूप करायला लागणार आहे. महत्वाचा आहे. भीती वाटणारच आहे. हो. उद्या मला डायग्नोज झालं तर मला भीती वाटणार आहे, तुम्हाला भीती वाटणार आहे, आपण रडणार आहोत, हे सगळं होणार आहे. या सगळ्या नैसर्गिक रिएक्शन त्या करायला पाहिजेत. मी हम्म, पेशंटला सांगतो रडायचं तर रडा, रडून घ्या कारण ती एक महत्त्वाची प्रोसेस आहे. ती त्याच्यातनं बाहेर यायला पाहिजे, बरोबर. सगळं मोकळं व्हायला पाहिजे. ती रिएक्शन होणार आहे, त्याची भीती वाटणार आहे. तुम्ही भीती वाटू नका या शब्दाला काही अर्थ नाही. एखाद्या बरोबर. पेशंटला लोकं म्हणतात, "अगं घाबरू नको, घाबरू काय नको? तिला झालंय, तुझ्यासाठी शब्द आहेत ते. ती स्वतः सफर करतेय." त्यामुळे ती घाबरणार आहे. आपण सगळे घाबरणार आहोत. शेवटी मृत्यूचं भय कोणाला नसणार आहे? प्रत्येकाला असतं. पण त्याच्यातनं केव्हा तरी एकदा बाहेर पडून एक नीट फिलॉसॉफी जगण्याची आपल्याला ठरवावी लागणार आहे. तर ती ही फिलॉसॉफी. त्यासाठी काही सपोर्टिव्ह थेरपी, जसं आपण म्युझिक थेरपी विषयी बोललो, तसं आणखी योग किंवा आपले प्राणायाम, मेडिटेशन यांचा सपोर्टिव्ह म्हणून कितपत उपचारांना मदत होते याची? माझा याच्यावर तर खूप अभ्यास नाहीये. हां. बरं. परंतु मी जे काही थोडंफार वाचलंय त्याच्यावरून असं मला लक्षात आलंय, की ह्या सगळ्याला ना एक प्रकारचं कोपिंग लागतं. आपण हे हं, कशाप्रकारे हे सगळं घेतोय. हं, तर हं. ते करण्यासाठी अगदी मग अध्यात्मापासून अनेक गोष्टींची मदत होते लोकांना. श्रद्धेची मदत होते, हो. विनोद बुद्धीची मदत होते, निसर्गात राहण्याची मदत होते. अशा अनेक गोष्टींची मदत होत असते. त्यात ही तुमचं जे अष्टांग योग आहे, हं, त्याची हं. होणारच मदत, निश्चितपणे होणार. कारण आपला ती आहार, जीवन विहार जगण्याची पद्धत आहे अगदी बरोबर शेवटी. आहे. तर ती त्याची नक्की होते. कुठल्या अमुकच पॅथीची होते का? हे मला नाही सांगता येणार. बरोबर. कारण तसे आपल्याकडे पुरावे नाहीत. तसं आपल्याला बघावं लागेल, की खरंच होते की नाही. त्यासाठी ते रँडमाइज्ड ट्रायल्स करावे लागतात. हं, हं, हं. परंतु ओव्हरऑल आपल्याला जो एक फील असतो की नाही, की त्याच्यावर हां, ह्यानी होतंय बाबा, ह्यानी चांगली लाईफस्टाईल राहते आणि त्यांनी कॅन्सरमधून बाहेर पडण्याची शक्यता जास्ती हे कळतंय. मला आत्ता बोलताना कॅन्सर माझा संगाती हे पुस्तक आठवलं. किती सुंदर डॉक्टर पुस्तक आहे. अरविंद बावडेकरांचं. तर मी प्रेक्षकांना सांगेन, की नक्की हे पुस्तक वाचा. तुम्हाला कॅन्सर असो नसो, कॅन्सर विषयीचा लढा नाही म्हणत आपण त्याला. तुम्ही जसं म्हटलात, की कॅन्सर बरोबर जगणं किती हो. सुंदर करता येतं हे डॉक्टर कारण त्यांनी कॅन्सर बावडेकरांनी माझा दाखवलंय. शत्रू किंवा हो. कॅन्सरबद्दलचे बरोबर युद्ध असं नाही म्हटलं. कॅन्सर माझा संगाती सांगाती असं म्हणूनच म्हणाले. मला ते पुस्तक आठवलं. खूप छान. असंच डॉक्टर यांचं अभय बंगांचं पुस्तक माझा माझा साक्षात्कारी हृदय रे. साक्षात्कारी हृदयरोग. ही तिथे पण दोन्ही त्यांनी पुस्तकं मी माझ्या पेशंट्सना टेक्स्टबुक म्हणून देतो, हो. की तुम्ही कुठलंही संकट असेल तर त्याच्यावर मात कशी करायची हे बघण्यासाठी, कोपिंग कसं करायचं हे बघण्यासाठी वाचा. ही केवढी अद्वितीय माणसं आपल्याकडे आहेत, आपल्याकडे होऊन गेली आहेत. आपले मित्र आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. अनिल अवचट होते. हो, त्यांनी सुद्धा त्यांच्या पत्नीच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या हो. काळामध्ये जे काही सगळं केलं ते लिहून काढलं. तर त्यामुळे त्या प्रकारची ती ॲटिट्यूड, त्या प्रकारची फिलॉसॉफी ही सगळी आपण जर आत्मसात करत गेलो एक समाज म्हणून, आपण ना जरा ट्रिव्हियल गोष्टीमध्ये फार अडकून जातो. ती रील्स बघत बसण्यात तास 2 तास घालवण्यापेक्षा ते काय एकदा फोनला लटकलो, चिकटले डोळे, की एकदम 4 तासांनीच बाहेर येतात. त्या वेळात जर आपण वाचन केलं, हे अशी तुम्ही जी हो. सुंदर, सुंदर पुस्तकं म्हणतात, काय सुरेख पुस्तकं आहेत. तर अगदी बरोबर आहे. म्हणजे कॅन्सरबद्दलची ॲटिट्यूड महत्त्वाची. आयुष्याचाच ॲटिट्यूड देणारी पुस्तकं आहेत. अगदी, फक्त अगदी. कॅन्सरचा नाही, अगदी हृदयरोगाचा बरोबर आहे. नाही. आपल्या आयुष्याचा एक ॲटिट्यूड कसा असावा हे शिकवणारी आणि ही पुस्तकं आहेत. वैज्ञानिक माणसं आहेत सगळी, ही भोंदू नाही आहेत कोणी. तर मला वाटतं, की ही पुस्तकं नक्की सगळ्या प्रेक्षकांनी वाचायला हवीत. कारण ती अ, जीवनाचा ॲटिट्यूड देणारी अगदी पुस्तकं आहेत. बरोबर आहे. फक्त रोगाबरोबर लढण्याचं नाही, तर एकूण दृष्टिकोन कुठल्याही देणारी पुस्तकं आहेत. हो, संकटाशी कुठल्याही लढण्याचा. संकटाबरोबर. तर नक्की वाचावीत अशी पुस्तकं. आणि तुम्ही आणखी काही अशी रिकमेंड कराल का? ही 2 मला आठवली. तुम्हाला अशी काही पुस्तकं आठवतील का? इंग्लिशमध्ये खूप छान आहेत. सुचवा खूप छान प्रेक्षकांना पुस्तकं आहेत. 1-2 नावं सांगू शकाल का? विशेषतः ना आमच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या लोकांना दूध आणि दुधाचे पदार्थ याविषयी एक फार मोठा गोंधळ हं, असतो. हं, हं. कारण बऱ्याच मला मला जे रेफरन्सेस सापडलेत त्याच्यामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ कमी केले, की ब्रेस्ट कॅन्सर कंट्रोलमध्ये राहू शकतो किंवा होण्याचंच प्रमाण कमी होतं असं मला दिसलेलं आहे. बरं, खूप लोकं त्याला विरोध करतात आणि काय बोलतात. ते तर बरं. तो वाद चालू आहे. हां, परंतु प्रोफेसर जेन प्लॅन्ट नावाच्या एका बाईनी एक पुस्तक लिहिलंय. बरं, तर ते इतकं सुंदर कारण तिला स्वतःला 4-5 वेळा ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर झाला, तो अनेक वेळा रिकव्हर झाला. बरं. मग तिने शोध लावला. ती स्वतः भूवैज्ञानिक होती. म्हणजे ती अशी साधी ले पर्सन नव्हती, ती वैज्ञानिक होती. त्यामुळे तिने मग ते नंतर सगळं काय खूप डिटेलमध्ये शोधून काढलं आणि ती सांगितलं की दूध
दुधाचे अनेक प्रॉब्लेम असतात. हल्ली तर दूध मिळतं हो, ते दूध हो. असतं की नाही इथपासून प्रश्न आहे. हो. त्याच्यात मिळणारे हॉर्मोन्स आणि त्याच्यात बाकीच्या हो. गोष्टी, केमिकल्स वगैरे याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम आणि दुधामध्ये इन्हेरंटच जे काही प्रॉब्लेम आहेत. कारण बरं. कुठलाही प्राणी दुसऱ्या प्राण्याचं दूध पित नाही ना. हं, हे हं, घोडा हं. जाऊन हत्तीचं दूध पितो असं दिसलं नाही बरोबर, तुम्हाला कधी. बरोबर. माणूसच एक असा प्राणी आहे की जो असं काहीतरी उद्योग करतो. आपण ते कुत्री मांजरी पितात कारण आपण त्यांना सवय लावली. त्यांनी हं. स्वतःहून नव्हतं केलं हे. बरोबर. त्यामुळे जर ते टाळलं आणि त्याची आवश्यकता नाही. दुधाची एका वयानंतर माणसाला आवश्यकता नाही. आईचं दूध बाळाला मिळालं की ते पुरे झालं, बरं, असं मानलं जातं. तर ही जी प्रोफेसर प्लांट आहे, जेन प्लांट, तिने फार सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. बरं. ती सुद्धा जर मिळाली तर जरूर वाचा. तर हे झालं की कॅन्सर कसा होतो आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण काय करू शकतो. पण कॅन्सरची लक्षणं लवकर ओळखता येतात का? असे कुठले मेजर कॅन्सरचे प्रकार आहेत आणि त्याची काही मेजर लक्षणं सामान्य माणसाला ओळखता येतील का? त्याची एक आम्हाला करेक्ट. माहिती द्या. हा फार महत्वाची गोष्ट आहे ही. कारण काय असतं, आपलं शरीर ना आपल्याला काही सांगू पाहत असतं कायम. आपणच ते ऐकू की नाही हा आपला प्रश्न हो. असतो. हां, तर शरीर मग काही आपल्याला सिम्प्टम्स दाखवत असतं. ज्याला कॅन्सरच्या वैज्ञानिक भाषेमध्ये कॉशन सायन्स असं म्हणतात, की ते आहे म्हणजे कॅन्सर आहे असं नाही, पण ती कॉशन साइन आहे. हां, तर ती इंग्रजीमध्ये कॉशन साइनचा एक असा मोठा चॅप्टर आहे. तर आम्ही त्याचं मराठीमध्ये त्याचा एक निमॉनिक केलेलं आहे. बरं. हां, ते निमॉनिक असं आहे अतिभयंकर सूचना. बरं. हे अतिभयंकर सूचना आहेत. हां, हं, हं. म्हणजे काय? तर अपचन, अन्न गिळण्यात त्रास आणि अचानक वजनात होणारी घट. बरं. हे जर झालं, कॉशन साइन. हं, हां, ती, अतिमधला ती. अंगावर तीळ असतो. हं. त्या तिळाच्या रंगामध्ये, आकारामध्ये बदल झाला, त्याला खाज यायला लागली, त्यातनं पाणी यायला लागलं, तर कदाचित त्याच्यामध्ये एक स्किनचा कॅन्सर असू शकतो. ओके. ती, भ, म्हणजे भसाडा आवाज होणे. म्हणजे नॉर्मली आपलं काय सर्दी झाली, खोकला झाला, खूप आरडाओरडा केला तर भसाडा होतो. सर्दी हं, हं. पडशामुळे तर 4-5 दिवस राहतो. जे शिक्षक, गायक हं. असतात त्यांना सिंगर्स नोड्यूल्स होतात. त्यांचा आणखी जास्ती राहतो. परंतु ह्या सगळ्या ज्या कॉशन्स आहेत ना, त्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं. 3 आठवड्यांपेक्षा जास्ती जर व्हायला लागलं, तर मात्र तर ही कॉशन साइन मिळेल. तरच नाहीतर अलार्म. आज अपचन झालं म्हणून धावपळ करत हं, जाऊन हं, हं. डॉक्टरकडे जायचा काही अर्थ नाही. हां, हं, हं. तर असा भसाडा आवाज 3 आठवड्यांपेक्षा राहिला आणि खूप गुळण्या केल्या, अमुक केलं, तुळस खाल्ली, काय काही होत नाही. डॉक्टरकडे गेलो, औषधं घेतली तरी होत नाही. भ, भसाडा आवाज होणे. बरं. ती भ, यम, हं. म्हणजे यम म्हणजे यंदाच झालेले शौचाच्या किंवा लघवीच्या सवयीतले बदल. बरं. आपल्या आयुष्यभराच्या सवयी असतात. हं. पण जर संडासची का ती मध्येच कॉन्स्टिपेशन होतंय, मध्येच लूज लूज मोशन्स होतायत. मोशन्स होतायत. असं काहीतरी वेडं-वाकडं व्हायला लागलं, लघवीच्या सवयींमध्ये सारखे बदल व्हायला लागले, फ्रिक्वेंटली जायला लागलं, तर यम म्हणजे यंदाच होणारे लघवीच्या आणि शौचाच्या सवयीमधले बदल. बरं. हं. अतिभयं क, म्हणजे कफ, खोकला. सतत येणारा खोकला, डिस्ट्रेसिंग, रिलेंटलेस कफ हा काही कॅन्सरचं लक्षण असू शकतं. अतिभयंकर र म्हणजे रक्तस्राव. अनाठायी होणारा रक्तस्राव कुठून तरी अचानक येणारा. हां, नशिबाने रक्तस्राव झाला की लोकं घरात बसत नाहीत, पटकन बरोबर. डॉक्टरकडे जातात आणि वेळ लावत नाहीत. त्यामुळे र. म्हणजे सूज. ते आम्हाला ॲक्चुअली गाठ म्हणायचं होतं, की शरीरात हं, कुठे एखादी गाठ आली, हं, हं. तर ती कॅन्सरचं लक्षण असू शकते. बहुतेक वेळा नसते, पण कधी-कधी ती असू पण शकते. तेव्हा म्हणजे सूज आपण असं म्हणूया गाठ. च, सूचनामधला च, म्हणजे चट्टा. हं. तोंडात कुठेतरी येणारा किंवा जननेंद्रियावर येणारा लाल किंवा पांढऱ्या रंगाचा चट्टा, हे कॅन्सरचं पूर्वलक्षण असू शकतं. हां, आणि ना, सूचना. ना म्हणजे नाठाळ जखम. एखादी जखम झाली पायाला किंवा कुठेतरी, तर ती पटकन बरी होते जनरली. पण समजा तुम्हाला डायबिटीस नाहीये. एरवी बऱ्या होतात, पण एखादी जखम बरीच होत नाही, चिघळली खूप दिवस झाले, तर त्याच्यामध्ये एखाद्या प्रकारचा कॅन्सर असू असू शकतो. शकतो, निर्माण झालेला असू शकतो. तेव्हा अतिभयंकर सूचना हे जर लक्षात ठेवलं, तर हे सगळं झाल्यानंतर मी खूप खुश झालो. अरे म्हटलं काय मस्त सुचलंय आपल्याला, आपण हे सगळं छानपैकी करूया. माझ्या एका मित्राला सांगितलं, तो म्हणला, "अरे, ताप राहिला ना ताप." म्हणलं, "अरे हो, खरंच की ताप राहिलं की." म्हणजे काही कारण नसताना येणारा ताप. उगाचच येतोय, ताप येतोय, जातोय. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करताय, काही सापडत नाही. काहीतरी फालतू सापडतंय, पण मिळत नाहीये. तेव्हा असा येणारा पायरेक्सी ऑफ अननोन ओरिजिन, येस. उगाचच येणारा ताप. तेव्हा आपण आता अतिभयंकर सूचना असं बरं, म्हणूया. बरं. म्हणजे यातली कुठलंही तुम्हाला जर लक्षण आढळलं, ते 3 आठवड्यांपेक्षा जास्ती राहिलं, तर तुम्ही जरा तुमच्या डॉक्टरांकडे जा. मोस्टली कॅन्सर नसेल, पण असेल तर पटकन तुम्हाला त्याच्यावर आपल्याला काहीतरी मात करता येईल. येस. किती सोप्या शब्दात सरांनी समजावून सांगितलंय आणि हे सगळ्यांना अगदी सहज लक्षात स्वतःचं ठेवण्यासारखं आहे. स्वतःला लक्षात ठेवण्यासारखं आणि
समजण्यासारखं आहे. कारण कॅन्सर हा अननोन आहे, त्याच्यामुळेच त्याची भीती जास्त आहे. कारण तो दिसत नाही. बरोबर आहे. दिसणाऱ्या शत्रूशी आपण मुकाबला करू शकतो आणि ॲब्स्ट्रॅक्ट किंवा न दिसणाऱ्या शत्रूची जास्त भीती वाटते, तसा प्रकार होतो. पण त्याचे काही अलार्मिंग सायन्स सरांनी सांगितले आणि त्याचा सगळ्यांना सहज अगदी सोप्या पद्धतीनं उपयोग करून घेता येईल. आणि आपण आत्ता जे महत्त्वाचे मुद्दे पाहिले ते एकदा रिकॅप करूया. म्हणजे आहार, विहार आणि विचार यांच्यामध्ये शक्य तितकी जाणीवपूर्वक सुधारणा करणे किंवा नैसर्गिक जीवनशैली ठेवण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. जे घटक आपल्या हातात नाहीत त्याचा फारसा विचार न करता मध्यम मार्गाचा अवलंब करणे म्हणजे खूप अतिरेक नाही आणि पूर्ण बंद नाही, कारण आपण ते करू शकत नाही. तिसरी गोष्ट भीतीत न राहणे. त्याचा एक काय म्हणायचं ॲक्सेप्टन्स वाढवणे, दुसऱ्यांना घाबरवणं आणि स्वतः घाबरणं या दोन्ही गोष्टी कॅन्सरला जोडून येतात, बरोबर आहे. असं मला वाटतं. म्हणजे एक पेशंट कमी घाबरलेला असतो, घरातलेच जास्त हो. घाबरतात, असंही होतं. तर ही भीती आपण हळू आता कॅन्सर वाढतोच आहे वेगाने, त्याला आपण अटकाव करण्यासाठी ही भीती पण कमी करूया. अफवा पसरवण्याचं प्रमाण खूप जास्त आहे कॅन्सरच्या बाबतीत, ते कमी करूया. अर्ली स्क्रीनिंग करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी एकमेकांना प्रोत्साहन देणं, सपोर्ट ग्रुप्स तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एकटे सर म्हणा किंवा एकटा कोणीही डॉक्टर म्हणा, या बाबतीत खूप काम करू शकत नाही, जे सामान्य लोक करू शकतात. बरोबर आहे. जसं डायबिटीसमध्ये, बीपीमध्ये तुम्ही सहज जाऊन चेक करून घेता. शुगर वाढली का? बीपी वाढलंय का? तसंच काही तपासण्या आहेत, मॅमोग्राफी आहे, पॅप स्मिअर आहे. त्या विशेषतः स्त्रियांनी 40शी नंतर सर म्हणतायत तसं दरवर्षी पॅप करून स्मिअर घेणं. आधी सुरू करायच्या. हं. ते तुमच्या गायनेकोलॉजिस्टला हो. विचारा. तर हे करणं खूप महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या माहितीमुळे तुमचा कॅन्सरविषयीचा फोबिया कमी व्हायला मदत होईल, अशी मला आशा वाटते. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर सरांना कमेंट्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तेही कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमधून. सरांना खूप खूप धन्यवाद. थँक यू. नमस्कार.